जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जवळपास तास सव्वा तास माझा ट्रॅफिकमध्ये गेला. या हाजी अली पासून सगळा जाम इथे पण इथे आलो जवळ तर इथे रस्ता खणलेला. चांगल्या रस्त्यांची कशी मारावी हे महानगरपालिकेकडनं शिकावं. इथे ऑपेरा हाऊसच्या इकडे आलो तिकडेही जॅम, हाजी अलीच्या इकडे तिकडेही जॅम. मला समजे ना मी पोहोचणार की नाही पोहोचणार. पूर्वी असायचं आहे की इथून एक शहर तिकडे निघून जायचं संध्याकाळचं आणि सकाळी एक तिकडचं शहर इकडे यायचं निघून. आता कुठलं कुठे शहर येतंय जातंय तेच कळत नाही. संध्याकाळी इथून येत आहेत, संध्याकाळी इथून जात आहेत. सगळा शहराचा बोजवारा उडालेला आहे अख्खा. आता येताना तिकडे काय आलं, ठीक आहे बसतील शांत बसतील. आता येताना इकडे मला ते माझ्याबरोबरचे पोलीस आणि इतर सगळेजण लवकर जायचंय म्हणून मध्ये मध्ये ज्या गाड्या यायचं त्याला हे हाड अरे म्हटलं साला मी मतं जमवतोय आणि तुम्ही घालवताय म्हटलं. बरं तो गाडीचा नंबर लक्षात ठेवणार, ही कोणाची गाडी, नंतर कळलं राज ठाकरेची, द्यायचं नाही. आपल्याला हाड गेलं होतं. कशातनं वाटा काढत हे सगळे प्रचार करावे लागतात हे आम्हाला माहिती. म्हणजे त्याच्यामध्ये काही मी एकटाच असतो अशातला भाग नाही, सगळेच जण. पण ते कडक लक्ष्मीसारखं असतं ते. आम्ही फटके मारून घेत असतो आणि सगळे टाळ्या मारत असतात. आज या गिरगावमध्ये मागच्या वेळेला इथेच झाली होती ना सभा, कारण तुम्ही खूप जवळचे वाटता मला नेहमी. आणि इथेच झाली होती. व्यासपीठ पण इकडेच होतं ना, असेल इकडे 2-4 इंच तिकडे. हां काय आलं, इथेच होतं ना. हां या गिरगावमध्ये आलं की मला माझ्या कॉलेजमधले दिवस आठवतात. नाही तर लहान असताना मी माननीय बाळासाहेबांबरोबर ज्यावेळेला गिरगावमध्ये सभांसाठी येत असे तेव्हाचा गिरगाव मला आठवतं. प्रमोद नवलकर, गजानन वर्तक असे असंख्य मंडळी. आणि मग तेव्हा लहान असताना जेव्हा सभांना जात असे बाळासाहेबांबरोबर तेव्हा हा सगळा गिरगाव पूर्णपणे मराठमोळा. आता दोष कोणाला द्यायचा तेच कळत नाही. विकणाऱ्यांना द्यायचा का घेणाऱ्यांना द्यायचा. पण या संपूर्ण गिरगावमध्ये माझे एक मित्र इथे गिरगावमध्ये राहतात आमचे. आता मला असं वाटतं तो दुबईला असतो. कॉलेजमधला माझा मित्र नंदू ओतूरकर म्हणून, इथेच गायवाडी आहे ना, त्या गायवाडीच्या समोर. त्या गल्लीतनं जातानाचे दिवस पण मला आठवतात गायवाडीच्या. नाही गायवाडीच्याच. आम्ही काय कॉलेजमध्ये त्याला, आणि मग मागून कुठून तरी बाजूने हाकायची, ए चिकने. मला माहित नाही आता आवाज येत असतील की नाही मला. पण सर्वसामान्य पुरुषाचं हे आज असतंच असं. कोणत्याही पुरुषाला ए चिकण्या की सगळेच मागे वळून बघतात. सगळ्यांना वाटतं तेच आहेत. अर्थात मी मित्राकडेच जायचो, तो भाग वेगळा. पण ती मला ती गायीची तोंड समोरची ती मला नेहमी अजूनही आठवतात मला ती. या गिरगावने काय काय पाहिलं
किती वास्तू किती गोष्टी या गिरगावमध्ये दडलेल्या आहेत ज्या अजून आपण सांगतच नाही आहोत, आपण मांडतच नाही आहोत. आजपर्यंत इथे अनेक खासदार झाले, आमदार झाले, सगळेच झाले, पण जगाला ओरडून सांगावं अशा असंख्य गोष्टी आमच्या या गिरगावमध्ये आहेत, या दक्षिण मुंबईमध्ये आहेत. आम्ही सांगतच नाही आहोत, आम्ही मांडतच नाही आहोत. मी मध्यंतरी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती, कुठच्या तरी माझ्या सभेमध्ये मी सांगितली होती की मी कुठेतरी परदेशी गेलो होतो आणि परदेशी गेलो असताना तिकडे एक समुद्रावरची मत्स्यकन्या होती, दगडाचा एक पुतळा होता आणि त्या देशात गेल्यावरती विमानतळावरती उतरल्यापासून तिथे ती मत्स्यकन्या प्रत्येक ठिकाणी, हे पाहिलं नाही तर आयुष्यातला मुकलात तुम्ही घ्या, हे तुम्हाला पाहिलंच पाहिजे, पाहिलंच पाहिजे, पाहिलंच पाहिजे. म्हणून मी माझ्या पत्नीबरोबर म्हटलं जरा पाहून येऊ, म्हणून गेलो तिकडे. एवढीशी तो पुतळा समुद्रावरती ठेवलेला, तो पाहिला असता काय नसता काय, काय फरक पडणार होता. पण आमच्याकडच्या छोट्या छोट्या गोष्टी जगाला दाखवण्यासाठी ते देश इतके तयार असतात, जागृत असतात, पण आम्हाला आमच्या गोष्टी दाखवता येत नाही. मला एक माझे इथे गिरगावमध्ये राहणारे मित्र आहेत, भरत गोटस्कर म्हणून, त्यांनी मला जी एक गोष्ट सांगितली, इतकी विलक्षण गोष्ट आपल्याकडे गिरगावमध्ये पण माहितीच नाही कोणाला. त्यांनी मला सांगितलं इथे कोणीतरी जुने कोणी एक देसाई नावाचे इंजिनियर होते. गेटवे ऑफ इंडिया ज्या वेळेला बांधला गेला, तो बांधायच्या अगोदर एक छोटी प्रतिकृती केली त्याची. अरे ते वयस्कर आहेत गृहस्थ, ते मागे वयस्कर गृहस्थ आहेत, त्यांना चेंगरू नका तिकडे, त्याला बाहेर काढ तिकडनं. बाहेर काढ म्हणजे यायचं असेल तर, नाही तर परत माझं एक मत जायचं, मला बाहेर काढला कोणी सांगितलं चला. ते इथे त्या देसाईंच्या आता ते आहेत नाहीत वाटतं, त्यांचा एवढे होते की एवढे आतून बाहेर आले. बरं, जाणारे येणारे घरात जाणारे लोकांना त्रास देऊ नका रे. हां बरं ठीक आहे, आता शांत बसून राहता. तीन सभा मी इथे घेतल्या, नेहमी आवाज इकडूनच येतो. नेमकं बहुधा सभेच्याच वेळेला कोणाला तरी वरती जायचं असतं. आणि तो गेटवे ऑफ इंडिया बनायच्या अगोदर गेटवे ऑफ इंडियाची छोटी प्रतिकृती त्या देसाई नावाच्या इंजिनियरने बनवली. ती इथेच त्यांचा एक बंगला होता इथे, त्याच्यावरती आता बिल्डिंग झालेली आहे. त्याच्या मागे अजूनही आहे. निवडणूक संपली की मी जाऊन ते बघणार आहे. गेटवे ऑफ इंडिया बनायच्या अगोदरची त्याची एक छोटी प्रतिकृती त्यांनी बनवलेली आहे, जी गिरगावमध्ये आहे, पण आपल्या गिरगावमधल्या लोकांना माहितीच नाही. गिरगावमधल्या लोकांना जर माहिती नसेल तर बाहेरच्या लोकांना काय समजणार आहे, कुठून समजणार आहे. आपणच आपल्या गोष्टी सांगत नाही आहोत, दाखवत नाही आहोत. आम्ही जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना अनेकदा इथे गिरगावमध्ये येत असे आणि अनेक ज्या जुन्या इमारती आहेत ज्यांना आता हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे, अशा अनेक इमारती आहेत, अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या समोर आम्ही त्याला फार गर्दी असायची, पण एवढी गर्दी नसायची. आणि बरं, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आम्ही उभं राहून स्केचिंग पॅड असायचं आमचं, त्याच्यावरती आम्ही ते काम करत बसायचो, त्याचं ड्रॉइंग काढत बसायचो. इतक्या गोष्टी आपल्याकडे सांगण्यासारख्या आहेत, दाखवण्यासारख्या आहेत. आम्ही दाखवत नाही आहोत. आपल्या आजूबाजूला आहेत, पण आपण पाहत देखील नाही आहोत तिकडे. इथे गिरगावमध्ये एक सूर्य मंदिर आहे, दक्षिण मुंबईमध्ये सूर्य मंदिर, महाराष्ट्रातलं एकमेव सूर्य मंदिर आहे जे इथे दक्षिण मुंबईमध्ये आहे. माहिती नाही कोणाला, आम्ही सांगत नाही आहोत, आम्ही दाखवत नाही आहोत.
ही बाणगंगेला तर 1200 वर्षाचा इतिहास आहे. मी कॉलेजमध्ये असताना मी तुम्हाला खरंच सांगतो, अनेक परदेशी लोक, आम्हाला त्यावेळेला कुतूहल वाटायचं की परदेशी लोक इथे येऊन फोटो काढतायत, त्या इमारतींचे फोटो काढतायत, दरवाजांचे फोटो काढतायत, जुने दरवाजे, जुनी मंदिरं. हे मी तुम्हाला का सांगतोय? हे एवढ्यासाठी सांगतोय की ह्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका नुसत्या लढवण्यात काही अर्थ नाहीये. इथून निवडून जाणारे खासदार, आमदार ह्यांना जर समजा या गोष्टीबद्दल, या वास्तूंबद्दल जर आपुलकी नसेल, त्या टिकवण्यासाठी म्हणून जर समजा तुम्ही केंद्र सरकारी किंवा राज्य सरकारी जर हा विषय मांडणार नसाल, काय चाटायचंय निवडणुका? ते एकदा मागे मला खूप महिन्यांपूर्वी मला तो हा इथला जो खासदार होता ना, देवरा, तो भेटला. मी म्हटलं काय रे बाबा, म्हटलं काय सध्या काय चालू आहे? नाही काय सध्या काय नाही चालू. म्हटलं मग काय एरवी काय करतो काय? नाही, ज्यावेळेला लोकसभा नसते त्यावेळेला घरी आपला गिटार वाजवतो. हे गिटार वाजवणार खासदार, आम्ही गटारं वाजवायची. कधी येऊन गेलाय, कधी पाहिलंय? मला अजूनही आठवते मुरली देवरा, निवडणुकीचे दिवस आले की मला अजूनही आठवायचं. मुरली देवरा एकच कार्यक्रम, हा नाही कार्यक्रम, पण त्यांचा वेगळा कार्यक्रम होता. चष्मे वाटप निवडणुकीच्या वेळेला. बहुधा चष्मा एवढ्यासाठी असावा कारण तो खासदार कोण आला तो दिसावा. हे खासदाराची काम आहेत. मुताऱ्यांची उद्घाटनं करतायत. खासदार कशासाठी पाहिजे की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या आपण जपणं गरजेचं आहे. आपण कोणत्या प्रकारचं शिक्षण मुलांना देतो आहोत. नाना शंकर शेटांसारखा इतका मोठा माणूस झाला, त्या माणसाने उभ्या केलेल्या वास्तू ह्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत नाही आहोत, लोकांपर्यंत सांगत नाही आहोत. इतक्या मोठमोठ्या वास्तू या दक्षिण मुंबईमध्ये आहेत, मोडकळीस आल्या. तो काय अवस्था झाली आहे त्याची. आमचं जे स्कूल ऑफ आर्ट बघा, कोणत्या प्रकारचे शिक्षक तिकडे आता आहेत हा पण प्रश्न पडतो. ज्यांना चित्र काढता येत नाहीत ते प्रिन्सिपल आहेत, कारण राज्य सरकारने बसवलेली माणसं. सर्व गोष्टींकडे अनास्था पाहताना पाहायचंच नाही. या सगळ्या वास्तूंकडे बघताना फक्त प्रॉपर्ट्या कुठच्या बिल्डरला डेव्हलप करायच्या असतील तर हेरिटेजच्या खाली हलायच्या पहिल्यांदा, मग त्याच्याकडनं जास्ती पैसे घ्यायचे आणि मग त्या सोडवायच्या. एवढे धंदे फक्त चालू आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे नाना शंकर शेटांनी रेल्वे सुरू झाली. हे विल्सन कॉलेजपासून जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पण इतर वास्तूंमध्ये देखील त्यांचा केवढा मोठा हातभार, केवढा मोठा वाटा त्या माणसाचा. त्यांच्या गोष्टी आमच्या शालेय शिक्षणातल्या पुस्तकांमध्ये येणार नाहीत. त्या गोष्टी आम्ही मुलांना शिकवणार नाही. आमचा इतिहास म्हणून काही सांगणार नाही आहोत आम्ही. या खासदार आमदारांनी ह्या गोष्टी आणल्या पाहिजेत ना, या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. पहिल्यांदा यांनी वाचलं तर पाहिजे, पहिल्यांदा गोष्टी या पाहिल्या तर पाहिजेत. आमच्या मुलांच्या पुस्तकामध्ये कोणत्या ब्रिटिश साम्राज्यामध्ये काय झालं आणि फ्रेंच साम्राज्यामध्ये काय झालं आम्हाला काय करायचं, त्यांचं ते बघून घेतील. मग ते पु ल देशपांडेंच्या हे होतं ना, ते बिगरी ते मॅट्रिक काय ते ज्यांचा जे लेख होता त्याच्यामध्ये फार सुंदर अप्रतिम वाक्य होतं. त्याच्यामध्ये होतं 5व्या हेनरीने काय केलं. आम्हाला काय माहिती, 6व्या हेनरीला जन्म दिला असेल. इतर देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये हाच मुळात फरक आहे. या निवडणुका मी तुमच्यासाठी असं करीन, मी तुमच्यासाठी तसं करीन, मी तुम्हाला हे आणून देईन, तुम्हाला ते आणून देईन. लोकसभेची निवडणूक कशासाठी असते? या संपूर्ण विभागामध्ये ज्या गोष्टी त्यांना असते की तो फंड किती असतो, 5 कोटी रुपये.
विभाग केवढा एवढा मोठा, त्याच्यामध्ये 5 कोटी रुपयात काय होणार आहे? 5 वर्षासाठी समजा ते निवडून आले, 25 कोटी रुपये, काय 25 कोटी रुपयामध्ये होणार आहे? पण तिथे कायदे करून घेणं, केंद्रामध्ये कायदे करून घेणं, केंद्रातल्या लोकांना इथे आणणं, त्या वास्तू दाखवणं, त्या समित्या असतात अनेक, त्यांच्याकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसे आणणं केंद्राकडनं आणि त्या वास्तू नीट करणं आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करणं, अशा अनेक गोष्टी हे खासदार करू शकतात. त्यांनी ही गोष्ट केली पाहिजे. अन्यथा या निवडणुकाचा उपयोग काय? काय चाटाच्या निवडणुका? मी तुम्हाला माझं मत, मला ह्या असल्या गोष्टींमध्ये शून्य रस आहे. मी जर निवडणुकीला तुमच्या समोर येणार असेल, मी जर समजा तुम्हाला कुठची गोष्ट सांगणार असेल, ती जर पूर्ण होणार नसेल माझ्या माणसांकडनं, उपयोग काय त्या माणसांचा? मग खुर्च्या गरम करायला फक्त मी पाठवणार नाहीये माणसं माझी. मला असं कोणालाही दाखवायचं नाहीये माझे खासदार किती निवडून आले, माझे आमदार किती निवडून आले. मला महाराष्ट्राला दाखवायचंय माझे खासदार निवडून आले तर त्यांनी काय काम केलं, आणि माझे आमदार निवडून आले तर त्यांनी काय काम केलं, आणि माझे नगरसेवक निवडून आले तर त्यांनी काय काम केलं. हे निवडून आलेले नुसते वांझोटे लोक मला नको आहेत, की ज्यांच्याकडनं काही निघणार पण नाहीये, बाहेर काही येणार पण नाहीये. असली लोक नको आहेत मला. या दक्षिण मुंबईमध्ये मी उमेदवारी बाळा नांदगावकरला दिली, कारण मला माहिती आहे तो हे करू शकतो, याच्यासाठी म्हणून त्याला उमेदवारी दिली. एखादी गोष्ट मी सांगितल्यानंतर त्याच्या मागे लागणं आणि ती गोष्ट करवून घेणं, ती योग्य रीतीने करवून घेणं, कधी रागावून तर कधी हसून. लोकप्रतिनिधी हा कसा असला पाहिजे, तर ह्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. नो, आमच्याकडचे लोकप्रतिनिधी घ्या, बाकीचे कल्पनाही नसते. राज्यकर्ताच लागतो पहिला तसा. राज्यकर्ता मुळात तसा असेल तर पुढे सगळ्या गोष्टी घडतात. हे आमचं काय घेऊन बसले ते पृथ्वीराज चव्हाण. मी मागे बोललो होतो ना, 70च्या दशकामधले विलन दिसायचे ना, तसे दिसतात. माझ्या कुठच्या मी सभेमध्ये बोललो होतो ना, ते पूर्वी यायचे नाही का, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चावी असं किचन बिचन करत यायचे. पाखरू वाड्यावरती आलया, बार काढूया, आणि असं जे उगाच मिशीला ताव देत बसायची. एवढीशी तर मिशी असायची, यो 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 करत बसायचं. दोनदा तीनदा चारदा भेटलो त्यांना मी, टोलच्या संदर्भात इतर संदर्भामध्ये भेटलो. इथपर्यंत बोलतात, तोंड इथपर्यंत फाकवतात. नाही मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. आय जय जय जय. त्या दिवशी मी त्या टोलच्या बाबतीत त्यांना भेटायला गेलो. आयले एकाचं एवढं फाकते, दुसऱ्याचं चंबू. कारण ते बाजूला पृथ्वीराज चव्हाण बसले आणि त्याच्या बाजूला भुजबळ. त्यांचं उघडतच बोलत आणि या फाक होते, या 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 चालू आहे. याच्यातनं टोल संपला का? टोल गेला का? आचारसंहिता ती आचारसंहिता असते ना, ती फक्त संपूच देत. हा टोलचा काय करायचं आहे ना, हे मी आचारसंहिता संपल्या मी आपल्याला दाखवीन. मी हे सगळे यांचे इलेक्शनचे फंड तुम्ही आम्ही भरतोय आणि हे निवडणुकीला आता बाहेर काढतायत. यांच्या निवडणूक फंडासाठी, यांच्या घरादारासाठी, यांच्या कुटुंबियांसाठी, यांच्यासाठी टोल भरत बसायचे आम्ही. पण त्यांना माहिती आहे, या सगळ्या लोकांना एक आत्तापर्यंत गोष्ट माहिती आहे की ह्यांना काहीही करा, कितीही लुटा या जनतेला, हे उठत नाहीत.
हे काही करणारे नाहीत. याला कितीही पिळलं, याला कितीही पिरगळलं, काहीही केलं, ह्याला कितीही लुटलं, यांना काहीही वाटत नाही. हे सरते शेवटी येऊन हे आम्हालाच मतदान करतील ही जी खात्री वाटते ना काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना, ही जोपर्यंत तुम्ही मोडत नाही ना तोपर्यंत हे वटणीवर येणार नाहीत. अजिबात हे वटणीवरती येणार नाहीत. आज तो देवरा कितव्यांदा खासदार झाला मला माहीत नाही, कितव्यांदा झाला तो? 2 वेळा झाला. ही तिसरी टर्म नाही झाली ना, संपली ना. अच्छा, 2दा निवडून गेला. काय केलं हो त्यांनी? 2दा निवडून गेला. मला मनापासून सांगा, प्रत्येकाला खासदार जाऊन भेटणं, वैयक्तिकरित्या घरी जाऊन भेटणं शक्य नसतं, मलाही कळतं. पण विभागामध्ये काही येऊन कार्यक्रम वगैरे घेतलेत आणि त्याचा काही त्या विभागांना उपयोग झालाय, काही फायदा झालाय, असं काही झालंय? या सगळ्या गोष्टी करत असताना जर लोकसंपर्क ह्या जर समजा लोकांचा जर नसेल, मी लोकसंपर्क कशा प्रकारचा असतो मी आत्ता जाऊन बघितलं, मला इतकं मला किळस आली त्या राजकारणाची. आत्ता तिथे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये तिकडे गारपीट झाली. सुरुवातीला 2-3 दिवस सर्व टेलिव्हिजन चॅनल आणि वर्तमानपत्रांनी बघा बघा कसा मराठवाड्याचा शिमला झालेला आहे, सगळीकडे बर्फच बर्फ. नंतर कळलं किती नुकसान झालं. जवळपास महाराष्ट्रामधलं 50 लाख एकराचं नुकसान झालं. मी काही इथे आपल्याला शेती सांगायला नाही आलोय, प्रवृत्ती सांगायला आलोय. अरे वयस्कर जाऊ देता ना, त्यांना एक तर खरं तर वयस्करांना पुढे घ्यायला पाहिजे, तुम्ही मागे राहायला पाहिजे. बरं जाऊ देत. तिथे गेलो मी, फिरत असताना कशा प्रकारचा हे तुमचा विचार करत असतात बघा, जनतेचा म्हणून कशा प्रकारचा विचार करत असतात. मी तिथे गेलो, बसलो, त्या सर्व शेतकऱ्यांना वगैरे भेटलो वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर मध्ये मी एका ठिकाणी गाडी थांबवली, म्हटलं जरा चहा पिऊ म्हणून चहा प्यायला थांबलो. तिथे सगळे पत्रकार बांधव आले. पत्रकारांनी मला सांगितलं की म्हणे काही बोलणार का, कारण आम्ही रिकामी दिसलो की डायरेक्ट दानकं पुढे करायचंच असतं. मी म्हटलं बाबा आत्ता काय बोलणार नाही आहे. म्हटलं तुम्ही बसा ना, आपण गप्पा मारू. म्हटलं मग चहा पिता म्हटलं तुम्ही चहा घ्या, आपण गप्पा मारू. चहा पिता त्यांनी मला जे सांगितलं, निवडणुका लोकसभेच्या लागलेल्या, गारपीट त्याच्यामध्ये झालेली, आणि अशा परिस्थितीमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे दोघेही तिथे मराठवाड्यामध्ये होते. मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार जिकडे होते तिकडे शरद पवार साहेब गेले आणि काँग्रेसचे उमेदवार होते तिकडे पृथ्वीराज चव्हाण गेले. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शरद पवार माजी कृषी मंत्री आत्ताचे गेले. तुम्हाला तिथे गेल्यानंतर देखील तुम्हाला राष्ट्रवादीचा मतदारसंघ कुठचा आणि काँग्रेसचा मतदारसंघ कुठचा याचं विभाजन करून तुम्ही शेतकऱ्यांना भेटणार. म्हणजे ही जर समजा तुमची महाराष्ट्रातल्या जनतेकडे पाहण्याची मनोवृत्ती जर समजा असेल, हे तुमच्याकडे कसं बघणार हो? हे तुमच्याकडे कसं बघणार? मी माझ्या अनेक भाषणांमधनं, माझ्या अनेक मुलाखतीमधनं मी सांगत आलो आजपर्यंत, मी ज्याला पक्षाची स्थापना केली त्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र, हे महाराष्ट्र राज्य हाच राज ठाकरेचा मतदारसंघ आहे. तसा विचार जर समजा आपण नाही केला, तसा जर विचार करून आपण जर पुढे नाही गेलो तर या महाराष्ट्राचं काहीच होणार नाही.
म्हणजे उद्या त्या भागातनं कोणतरी मुख्यमंत्री झाला म्हणून ह्या भागाचं नुकसान करायचं आणि त्या भागातला झाला म्हणून ह्या भागातलं नुकसान करायचं, असं करून राज्य नाही चालणार. मी आत्तापर्यंत या अशा प्रकारचा विचार करणारी फक्त 2च माणसं मी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली पाहिली. एक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि दुसरे स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे. ही 2 माणसं सोडली ज्यांनी राज्याचा विचार केला. आणि ती गोष्ट जी मला सगळ्यात अभिप्रेत आवडली म्हणून मी ही गोष्ट पुढे चालवतोय की बघताना विचार करतानाच राज्याचा विचार करायचा. आज या मुंबई शहरामध्ये दडलेल्या अनेक वास्तू, अनेक गोष्टी ह्या जगाला सांगितल्या पाहिजेत, जगाला कळल्या पाहिजेत. या आमच्या गिरगावमध्ये असलेल्या अनेक गोष्टी, या गिरगावमध्ये इथे साऊथ आफ्रिकेला जायच्या अगोदर महात्मा गांधी इथे राहून गेले. त्यांच्या मुलाला त्यावेळेला इथे मलेरियामधनं वाचला त्यांचा मुलगा, महात्मा गांधींचा मुलगा मलेरियामधनं वाचला. आम्ही महात्मा गांधी नाही पसरवू शकलो पण मलेरिया पसरवला आम्ही ती गोष्ट अगदी नेटाने केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा या इथून झाला. असंख्य अनेक लोकांची इथून भाषणं झाली, काय झालं, पण आम्ही इतिहास सांगायला तयार नाही आहोत. आम्ही शालेय शिक्षणामध्ये हा इतिहास मांडायला तयार नाही आहोत. आणि मला असं वाटतं की ही जबाबदारी मी स्वीकारली असं मी आज आपल्याला जाहीर करतो. ज्या ज्या वास्तू असतील त्या त्या लोकांसमोर, जगासमोर, जनतेसमोर कशा येतील हे नक्की मी पाहीन. आणि त्याच्यासाठी पाठपुरावा हा केंद्रामध्ये कशा प्रकारचा करायचा हा माझे बाळा नांदगावकर हे नेटाने अत्यंत जोमाने प्रयत्न करतील ही मी तुम्हाला आशा देतो. आपण ही जरूर गोष्ट उराशी बाळगा की मी हे नक्की करीन. मला असला फापट पसारा आवडत नाही या गोष्टी करायच्या. मी जे करायचं असेल ते मी नक्की करणार म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि हे करण्यासाठी म्हणून येत्या 24 तारखेला ही जी लोकसभेची निवडणूक आहे, या लोकसभेच्या निवडणुकीला बाळा कुठे आहेस, येत्या 24 तारखेला या लोकसभेच्या निवडणुकीला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण श्री बाळा नांदगावकर यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा आपल्या सर्वांकडे मी पकडतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.